देवा, अरे तुझ्याकडे काय मागायची इच्छाच होऊ नये हेच मला दे. काय मला तुझ्याकडे काही मागावं ही इच्छाच मला निर्माण होऊ नको हेच मला दे. कळलं का नाही? परत परत सांगू का मोशे? पहिले तिकडून खामी पडलं. ऐका तुकोबराय काय म्हटले? मला तुझ्याकडे मागायचं नाही, पण तू विनंती करतोयस म्हणून मागतो. काय मागू तुझ्याकडं? तर मला तुझ्याकडं काहीतरी मागायची इच्छा होऊच नये हे मागणे मला दे. आता तरी कळलं का? महाराज इच्छेचं बीजच नाहीस कर, मला इच्छा होऊच नये. महाराज इच्छा दोन प्रकारच्या आहेत. अर्थात इच्छा म्हणजे वासना, एक सद्वासना आणि एक दुर्वासना. जी आपल्याला जन्मात येऊन चांगल्या कार्याकडं, चांगल्या कर्माकडं आणि सद्गतीकडे नेते त्याला सद्वासना म्हणतात. जी आपल्याला आपलं जीवन अधोगतीकडे नेते, मार्गस्थ होऊन देत नाही, परमार्थाकडे येऊन देत नाही, तिला दुर्वासना म्हणतात. आपण समजून जाऊया. तुकोबरायनं मागणं मागितलं ते सद्वासनेचं मागितलं आणि हेच मला दे. काय ऐसे आवडते मला महाराज, मला हे मागणं दे. काय ज्याच्या चित्तात देव बसलेला आहे याची संगत घडू दे. मग माझ्या सगळ्या बंधूंना प्रश्न पडतो, अरे तुकोबरायांचं मागणं जरा चुकतंय. असं कोण आहे की त्यांना अजून चित्त नाही आणि त्यांच्या चित्तात देव नाही? तुकोबराने हे मागणं माहित नाही का? अरे ज्याच्या चित्तात देव आहे त्याच्या आयशे आवडते म्हणा. देव वशे चित्ती. ऐका, वसे आणि नसे हे दोन्ही शब्द रायमिंग वर्ड्स आहेत. आता त्याला मराठीत यमक जुळणारे शब्द म्हणतात. वसे म्हणजे नित्य असे आणि महाराज नसे, वसे आणि असे. असे म्हणजे कधी कधी असे, कधी कधी नसे. आता तुम्हाला जांभळे आता आले, आता असे, पण थोड्या वेळाने बुवा काय बोलला की नसे. बरोबर आहे का नाही? पण कधी कधी कुंभकर्णाला विचारा, अरे तुझ्याकडे जांभळे, तुझ्याकडे झोप कधी नित्य आहे? मला झोप नित्य आहे, पण आपल्याला झोप नित्य. कुंभकर्ण किती दिवस झोपायचा बघायला गेला? 6 महिने झोपायचा, 6 महिने जागायचा. बर आपल्याकडे तसं आहे का? नाही. 10 तास 6 तास झोपलं की सकाळी आपण उठतो. म्हणजे आपल्याकडे झोप असे, पण कुंभकर्णाकडे झोप वसे. कळलं का? आता तुमच्या आमच्या देव असे का वसे? अजून कळलेलं दिसत नाही. आणखी रिवर्स टाकतो, परत पहिल्यापासून बोलतो. म्हणजे वशेचा आशेचा अर्थ कळेल. काय माहितीये का? आमच्या जातीतच ते लिहिलेले, गुरुजी जोपर्यंत माझ्या पोट्याला कळत नाही ना तोपर्यंत त्याच्या डोक्यात घुसेपर्यंत सांगा. काय तुम्ही सांगताय ते ऐका. म्हणजे आता माझ्या डोक्यात फेटा असे असे, आपला असेनी वसे त्याच्यावर चालेल. आता माझ्या डोक्यात फेटा असे आणि सकाळी उठल्या नसे. तुम्हाला पक्क माहित आहे बुवा काय कधी फेटा घालून झोपत नाही. मला तुमच्या डोक्यात आता टोपी असे, पण सकाळी उठल्या नसे. बरोबर आहे, हे कळलं. आता आणखी पुढे जाऊन सांगतो. बर धरण असतं, धरण, धरणात वीज असे का वसे? प्रश्न सोपा आहे. जो जिंकेल त्याला सोन्याची 3 नाणं मी देणार, लगेच काढून घ्यावे. ऐका, पाणी टाकीतही असतं आणि पाणी धरणातही असतं. पाणी टाकीत असतं त्याच्यापासूनही वीज तयार होते आणि धरणात पाणी असतं त्याच्यापासूनही वीज तयार होते. पण धरणात पाणी नित्य नित्य असे आणि त्याच्यात वीज नेहमी नित्य वसे. तसं टाकीतलं पाणी कधी कधी असे आणि कधी कधी नसे. मग लक्षात आलं का? संतांच्या हृदयात भगवंत नित्य वसे आणि आपल्या हृदयात देव कधी कधी असे, कधी कधी. बरं झालं तुम्हीच मान्य केलं. ऐका, उसात गुळ आहे, उसात गुळ आहे, पण त्या उसाला प्रक्रिया केल्याशिवाय तो गुळ दे नाही. हे तरी कबूल. पण सोपं सांगतो, तुम्ही रोज इंजान लावता. कशाचं? टाकवीचं, तेलाचं, कशाचं? अजय
दह्याचं दुधाचं विरजन लावतात, लगेच लोणी तूप निघतं का? नाही ना, का निघत नाही? त्याला काहीतरी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया आपण नित्य करत नाही, म्हणून देव आपल्या हृदयात नित्य नसे. आणि संत ती क्रिया रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग कुठला? अरे देवाचा आणि त्यांचा नित्याचा संघ आहे, म्हणून त्यांच्या हृदयात देव, चित्तात देव नित्य वसे. आणि आपल्या हृदयात कधी कधी असे, कधी कधी नसे. आता तुम्ही सप्त्याला आलाय, बुवाचं ऐकताय म्हणून असे, आणि घरी गेलं की हे कबूल करायचं. अध्यक्ष महोदय कबूल करायचं, अन्यथा मी येणार, परत येणार, परत नाही. कशाला मी माझ्या ऐका, सांगायचे काय तात्पर्य? आपल्या काय एकदा चित्तात विषय घुसले की परमार्थ बाजूला होतो, सद्गुरूचा बोध बाजूला होतो. पुन्हा बोधावरती येण्यासाठी सत्संग करावा लागतो, संगती करावी लागते. म्हणून तुकोबराईने मागणं मागताना अनंत कालाचा विचार केला, सांगितलं देववशे चित्ते त्याची घडावी संगती. ज्यांच्या चित्तात देव कधी कधी असेल, कधी कधी नसेल, त्यांची मला संगत नको. पण ज्यांच्या चित्तात नित्य तुझा वास आहे ना, त्यांची संगत मात्र घडू दे. हे मागणं मागतात. पण हे का मागणं मागतात? कारण ते माझ्या आवडीच आहे, मनाच आहे. अभंगाचं दुसरं चरण.